बघायचे। सुरुवातीला बघूयात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दिल्लीच्या जंतर मंतरवरती सीजेपीचं आंदोलन आजही सुरूच आहे। विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जनंतर आंदोलनाला देशभरातून पाठिंबा। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। सीजेपीचे नेते अभिजित दिपके यांचा यलगार। केंद्र सरकार प्रधानांचा राजीनामा घेण्याची शक्यता कमी आहे। आंदोलकांसोबत चर्चा करण्याची ही सरकारची तयारी आहे, पण चर्चेसाठी विशिष्ट स्थळाचा आग्रह नको, सरकारची ही भूमिका आहे। एका वृत्तसंस्थेचे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्यानं हे वृत्त समोर आलेलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाकडे जाणारा रस्ता बंद। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राहत असलेल्या कृषी रोड हा बंद आहे। खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता पूर्णपणे बंद केल्याची माहिती समोर आली आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी निमिषा प्रधाननं इंस्टाग्राम खातं बंद केलं। सोशल मीडियावरती ट्रोल होत असल्याने इंस्टाग्राम खातं बंद। सीजेपी आंदोलनामुळे ट्रोलिंग वाढल्याची निमिषा प्रधानची माहिती आहे। दिल्लीतील कॅनॉट प्लेसकडून जंतर मंतरकडे येणारा रस्ता बंद। रस्त्यावरती दिल्ली पोलीस आणि आरएएफ जवान तैनात। रस्त्यावरती आंदोलकांकडून घोषणाबाजी अजूनही सुरूच आहे। दिल्लीमध्ये जंतर मंतरजवळ पुन्हा गोंधळ। पोलीस आणि आंदोलक आमने सामने। पोलिसांकडून आंदोलकांवरती लाठीचार्ज। अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। मुंबईतील आंदोलनातील तरुणीचा सीजेपीकडून व्हिडिओ ट्विट। व्हिडिओमध्ये तरुणी पोलीस व्हॅनला अडवत असल्याचं दृश्य कैद। आमच्या मुली मुलांपेक्षा कमी आहेत का? सीजेपीच्या ट्विटमध्ये उल्लेख। पुन्हा आंदोलनामध्ये दिसलात तर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवणार। मुंबई पोलिसांनी आंदोलकांना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। आयुष्यभर तुरुंगात राहावं लागेल। पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावलं, काँग्रेसचा दावा। मुंबईतील सीजेपी आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत 13 गुन्हे दाखल। 18 तारखेपासून मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। सीजेपीच्या आंदोलनानंतर आता राजकीय पक्ष मैदानात उतरलेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। पेपरफुटी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। दोषींना शिक्षा करण्यास फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करणार। युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्याला सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचं ट्विट। नरेंद्र मोदींच्या ट्विटनंतर राहुल गांधींचं ट्विट व्हायरल। तुम्ही केवळ आमच्या शिक्षण व्यवस्थेचा संपूर्ण ताबा आणि विनाश होऊ दिला नाही, तर त्याला प्रोत्साहन देखील दिलं आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाचं संरक्षणही केलं, राहुल गांधींचं ट्विट। धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल। नरेंद्र मोदींच्या ट्विटला कॉकरोच जनता पार्टीकडून रिट्विट। प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत विद्यार्थी हटणार नाहीत। सीजेपीचे पदाधिकारी आशुतोष रांका यांचा पुनरुच्चार। तर सरकारनं जंतर मंतरवरती येऊन चर्चा करावी, रांकांची प्रतिक्रिया। कोल्हापूरमध्ये वंचितच्या महाराष्ट्र बंदला डाव्या आघाडीचा पाठिंबा। वंचित आणि डाव्या आघाडीकडून बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन। मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये दुकान बंद करण्याचंही आवाहन। वसई विरार भागातील वंचितचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता जाधवांसह कार्यकर्ते ताब्यात। धाराशिवच्या कळंबमध्ये महाराष्ट्र बंदला प्रतिसाद। येरमाळा कळंब रोडवरती चक्काजाम आंदोलन। वाहतूक काही काळ विस्कळीत। आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। आमदार रोहित पवार उद्या दिल्लीला जाणार। रोहित पवार जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार। विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जचा रोहित पवार यांच्याकडून निषेध व्यक्त। तरुणाई एकेका लाठीचा हिशोब घेईल, हे सरकारनं विसरू नये, रोहित पवार यांचं ट्विट।